This आहेत आणि conference will now be 38. recorded. हां. माझं नाव रेणुका साठे. मी साधारण 38 इयर्स ओल्ड. मी एडिटरचं काम करतीये सध्या आणि शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट पहिल्यापासून होता, पण वेळ नव्हता. आता वेळ मिळायला लागला, म्हणून मग क्लास जॉइन केला आणि ऑब्व्हियसली विथआऊट नॉलेज तरी मी नाही एंटर करत कुठल्याही ह्याच्यामध्ये. सर खूपच छान शिकवतात. त्यांचा अप्रोच खूप चांगला आहे. तर त्यामुळे मग आणि सगळं शिकल्यानंतर जरा कॉन्फिडन्सही आलेला आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. श्रीपाद सर, श्रीपाद सर. हा सर. हा, मी नाव सांगायचे ना. मी श्रीपाद पुरोहित हा, आणि मी प्रायव्हेट कंपनीमध्ये सर्व्हिस करतो. मला ट्रेड शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे शिकायला, पण पूर्णपणे बेसिक थिंग्स खूप छान शिकवल्या आहे श्रीपाद सरांनी. आणि एक एक ईच अँड एव्हरी स्टेप समजल्याशिवाय ते पुढे जात नव्हत्या. म्हणजे खरोखर म्हणजे आमचे बेसिक एवढे स्ट्रॉंग झालेत ह्या लर्निंग्स मधनं. आम्हाला हे एक डिसिप्लिन म्हणजे शिकवतं, मार्केटचं डिसिप्लिन. आणि मार्केटमध्ये बरेच पॅरामीटर्स असतात, सगळे क्रॉस व्हेरीफाय करायचं, कसं चेक करायचं, म्हणजे हे एक सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप शिकवलं गेलेले आहे. एवढं आम्ही म्हणजे फक्त आता ट्रेडिंग म्हणजे करण्याआधी आपण ते फॉलो करायचं तेवढंच काम आपलं आहे डिसिप्लिननी. पण फारच म्हणजे छान क्लास होता. 21 दिवस कसे संपले समजले पण नाही आम्हाला. ओके, ठीक, थँक्यू थँक्यू सर. सर. माधुरी मॅडम, माधुरी मॅडम. ಹಾ ಸರ್, ಹಾ, ನಾ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ ಸರ್. ಕನ್ನಡ ಒಳಗೆ ಹೇಳಿ, ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಾಧುರಿ ಪುರೋಹಿತ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಪುಣಾದಿಂದ ಇದ್ದೀನಿ. ಬಹಳ ನಂಗೆ ಇದು ಮೊದ್ಲು ಶೇರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಮತ್ ಈಗ ಸರ್ ಬಹಳ ಚಲೋ ಎಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು. ಮತ್ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಬಹಳ ಅದ, ಮತ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗು ಅದ. ಹಂಗ ಅವ್ರು ಬಹಳ ಚಲೋ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು. ಅದನ್ನ ನಾನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ ಪೇಷನ್ಸ್ ತಗೊಂಡು ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಇಂದ ಕಲಿತೇನೆ ಅಷ್ಟೇ. ओके, थँक्यू. सिद्धांत. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. येस सर. माझं नाव सिद्धांत म्हात्रे. माझं वय 25 आणि मी 3D स्कल्प्टर आहे. आत्ताच माझं शिक्षण झालं. मी जॉब सर्चिंगमध्ये. पण आधीपासूनच मला शेअर मार्केटिंग ह्याच्यामध्ये गोडी होती. पण कुठून शिकायचं, काय शिकायचं काहीच माहिती नाही. पण बाबांचेच मित्र श्रीपाद कुलकर्णी सर, त्यांच्याकडनं स्टोरी बघितली WhatsAppची आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि क्लास सुरू झाला. पण आधी निगेटिव्हिटीच होती, की काय कसं होणार, काय असतं, पैसे म्हणजे खूप अफवा ऐकलेल्या, खूप लॉस होतो, हे होतो. पण आता टेक्निकल अनालिसिस आणि सगळं बेसिक टू म्हणजे एकदम प्रो लेव्हलला शिकवणं एकदम श्रीपाद सरांनी एकदम चांगलं केलेलं आहे. आणि फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस हे खूप एकदम नीट समजून सांगितलं आहे. म्हणजे असं आणि खूप वेळा प्रत्येकाला एकेकाला विचारून सगळ्यांना विचारतात ती पद्धत मला म्हणजे सर्वात एकदम छान वाटलेली आहे सरांची. आणि दिस इज इट. एकदम छान. थँक्यू. सॅम सर, माईक ऑन करा, माईक ऑन करा, माईक ऑन करा. हो हो सर. हा, गुड इव्हनिंग. माझं नाव सॅम समुद्रे आहे. मी 43 वर्ष आहे सध्या. मी 25 वर्षापासून लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. माझी स्वतःची लॅब आहे राहणीमध्ये. मी 5-6 वर्षापूर्वी क्लास जॉईन केला होता. तर त्यावेळेस मला काहीच समजलं नव्हतं. असं म्हणजे करायचं म्हणून केला, खरं प्रॅक्टिस पण नाही केलं, त्यामुळे काही समजलं नाही. परत सरांचं माझं कॉन्टॅक्ट असायचं नेहमी, फोनवर बोलणं भेटणं पण असायचं. त्यानुसार सर म्हटले पुन्हा एकदा तुम्ही जॉईन व्हा, म्हणून मी सरांनी सांगितल्यानुसार मी जॉईन झालो. तर प्रत्येक दिवसापासून मी पहिल्या दिवसापासून पाहतोय सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे खूपच सोपी आणि सरळ मार्गाने समजण्यासारखी आहे. प्रत्येक कुठल्याही अडचण आली तरी सर प्रत्येक वेळेस डबल डबल ते सांगण्याची त्यांची धडपड आहे ना, ती खरोखर चांगली आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे हे त्याचं तात्पर्य आहे महत्वाचं म्हणजे. आणि ते लाईव्ह ट्रेडिंगला पण पुन्हा ते प्रत्येक वेळेस सपोर्ट सगळ्यांना करतात. एक सगळ्यात त्यांचं महत्वाचं गुण आहे त्यांच्यामध्ये. असं दुसऱ्या क्लासमध्ये असं कधीच कोण असं
क्लास झाला की तुमचा ना आमचा संबंध संपला असं सांगतात. खरी सर आपल्याबरोबर नेहमी असतात, हे सगळ्यात चांगलं आहे त्याच्यामध्ये. आणि ओके. दुसरं सांगायचं, हा, बोला बोला. हॅलो, दुसरं हा सांगायचं म्हणजे माझं लॅब असून सुद्धा मी अदर इन्कम म्हणून मी याकडे वळलेलो आहे. आणि ते सरांच्या कृपेने मी चांगलं त्याच्यामध्ये प्रॉफिट होणार हे मी 100% सांगू शकतो. ओके, ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. स्मिता मॅडम. स्मिता मॅडम. हॅलो एव्हरीवन, माझं नाव मीता सराफ आहे. मी पुण्यातून बोलतेय आणि या क्लास जॉईन करायच्या अगोदर थोडंफार नॉलेज होतं मार्केटचं, पण डिटेलमध्ये नव्हतं. म्हणून जॉईन केलं आणि श्रीपाद सरांनी खरंच खूप छान शिकवलं आणि काय इतके डाऊट्स होते मनात, पण ते क्लिअर झाले. स्पेशली काल आणि आज बरेचसे डाऊट क्लिअर झाले. तर एक सॅटिस्फॅक्टरी आहे की इन्कम सोर्स मी जनरेट करू शकतो ॲज अ हाऊसवाईफ. तर मला असा कॉन्फिडन्स आलाय की थोडंसं इन्कम आता आम्ही घरी बसून करू शकतो. इन्कम सोर्स जनरेट होत आहे. तर सरांचा खूप सपोर्ट पण आहे की कधी पण सरांना डाऊट विचारला तर ते नक्की आम्हाला हेल्प करतील, त्यांनी सांगितलंय. तर थँक्यू सर त्याच्यासाठी. थँक्यू. स्मिता मैडम. हेलो एवरीवन, मेरा नाम स्मिता है। मैंने पुणे से ज्वाइन किया है। मैंने एमसीए कंप्लीट किया है। उसके बाद आईटी फील्ड में काम किया है। मैं इनकम सोर्स देख रही थी एक्चुअली, अभी करंटली आई एम नॉट वर्किंग, सो क्यूरियोसिटी थी शेयर मार्केट के बारे में। मेरी सिस्टर ज्वाइन करी थी तो मैंने सोचा कि मैं भी ट्राई करती हूँ। आपने बहुत अच्छे से बेसिक्स वगैरह सब क्लियर करवाया है। तो बेनिफिट ये भी है कि आप इसके बाद भी हेल्प करोगे लाइव ट्रेडिंग या कुछ डाउट्स रहा तो उसके लिए थैंक यू एंड ठीक है. ओके, ठीक आहे. फक्त 2च मिनिटं घेतो. बॅच 69, टोटल 7 जण होते आणि 5 लेडीज 2 जेंट्स. वय वर्ष 25 पासून ते 54-55 एज पर्यंत स्टुडंट होते. वेगवेगळ्या फील्डचे होते. कुणी इंजिनियर, कुणी बीकॉम, कुणी एमसीए. तर काय, आणि एक जण तर स्टुडंट पण आहे. या बॅचला शिकवण्याला खूप म्हणजे इंटरेस्ट आला, कारण एक दिवस अगोदरच बॅच संपते. जनरली 21 दिवस लागतात. या बॅचची ग्रास्पिंग पॉवर जरा खूप चांगली होती, त्यामुळे एक दिवस कमी लागला. आणि या बॅचच्या सगळ्या स्टुडंटसाठी म्हणजे बेस्ट लक फॉर ट्रेडिंगसाठी. ठीक आहे, ओके. आणि माझी नेक्स्ट बॅच सोमवारपासून चालू होणार आहे. तुमचे काही रेफरन्स स्टुडंट्स असतील तर अवश्य कळवा. ओके, ठीक आहे. ओके सर. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. मला थँक्यू बोलायचं सर. होतं. हा, बोला. हा सर, ही आता नेक्स्ट बॅच आहे, 70 बॅच असेल ना ही? 70. हा, तर ह्याच्या पुढची बॅच मला जॉईन करायची आहे परत. 71 ना? हा, 71. का कारण 70? का आता नाही हा, 71 हा. पुढची, म्हणजे ही आता बॅच तुमची संपेल त्याच्यानंतरची बॅच जॉईन करायची, तर ती करू शकतो ना सर? 1 वर्ष कितीही वेळा, 11 वेळा रिपीट करू शकतो. हा, येस सर. नाही, पुढची बॅच जॉईन करायची होती, कारण का आता 1 महिना गॅप घेतोय, कारण का जॉबचं सर्चिंग चालू आहे वगैरे, चालेल, कॅम्पिंग चालेल. सिलेक्शन आहे कॅम्प. तर माझी त्याच्यामध्ये ऍड आली ना, डेट माझी ऍड येतेच कुठल्या ना येस कुठल्या ग्रुपवर. तुला येस सर, डेट येस कळून सर, जाईल, त्यावेळेस तू मला इन्फॉर्म कर. ठीक आहे, येस सर, येस. ओके, ओके, ठीक. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट आणि बाय. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.